कदम वाकोस्तीतला एक नागरिक या नात्याने आज तुमच्या चॅनलशी बोलतो आहे की कदम वाकोस्तीमध्ये चाललेला भ्रष्टाचार, ग्रामस्थांना धरलेलं वेटीस, प्रत्येकाची होत असणारी अडवणूक, प्रत्येकाची पिळवणूक होत असताना लोकांना पाणी नाही आहे. जलजीवन मिशनची लाईन आज एवढ्या मोठ्या 20,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये बंद आहे. जलजीवनमध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला असून स्वयंघोषित सरपंच हा टिमक्या बिडवेत फिरत आहे सगळीकडं की विरोधकांनी जलजीवनचं काम बंद पाडलं. पण खऱ्या अर्थाने कदम वाकोस्तीच्या जनतेला कळलं पाहिजे की हे काम कुणी बंद पाडलं, का बंद पाडलं. तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही घरच्या ग्रामपंचायतच्या लाईनमधनं 2-2 पाईपलाईन जलजीवन मिशनमधनं तर टाकून आणता. ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यांना ते पटल्यामुळं त्यांनी ती लाईनचं काम थांबवलं आणि कदम वाकोस्तीतील जनतेला सांगतात की आम्ही विरोधकांनी तुमचं पाणी बंद केलं आहे, काय केलं आहे. पण हे चोर आणि हे दुसऱ्यावरती सांगणार की हे ह्यांनी केलं ते केलं. पण ते खरं वस्तुस्थिती पाहता माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. 2 वर्षापूर्वी ते काम बंद पाडलं अधिकाऱ्यांनी, त्याचे फोटो आहेत की ह्यांनी काय केलं. स्वतःचे स्वार्थासाठी ह्यांना पुढं पाणी विकायचं होतं, ह्या स्वार्थासाठी त्यांनी 2 पाईपलाईन टाकल्या होत्या आणि आज अख्खी कदम वाकोस्ती पाण्याविना आहे. रोज पाण्यासाठी महिला रोडवर आहेत. दुसरा विषय असा की आज 20,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एवढ्या मोठ्या गावाला सरपंच नाही आहे. हा का सरपंच नाही आहे? ह्या सर्व ग्रामस्थांनी, इथं राहणाऱ्या रहिवाशांनी विचार करायला पाहिजे की आपल्या गावाला सरपंच का नाही आहे. तर इथल्या स्वयंघोषित सरपंच ज्यांनी कुणबीचा खोटा दाखला काढला त्याच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टात गेलो. त्यांचं पद रिक्त झालं. आज 3 वर्ष झालं या गावाला सरपंच नाही आहे. कशी कामं होणार? एक रोड चांगला नाही आहे. ह्यांच्या 8-9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक रोड झाला नाही. जे रोड आम्ही केले ते रोड ह्यांनी खोदायचं काम पाप ह्यांनी केलेलं आहे आणि जनतेला आजच्याला जनतेची दिशाभूल करतात की आम्ही एवढं काम केलं तेवढं काम केलं. आज एक स्ट्रीट लाईट चालू नाही आहे. पांडवदंड रोडपासून येणारा रोड जो इनेवारा स्कूलच्या तिथं हजारो विद्यार्थी रोज जात आहेत, एकसुद्धा रोड चांगला नाही आहे. तिथनं मुलांच्या सायकल पंक्चर होतात, महिला पडतात आहेत, त्याच्यावरती दुर्लक्ष आहे. तिथं ड्रेनेज लाईन ओपन आहे, त्याचं काय नाही. ह्यांच्या घराच्या तिथनं जाणारा रोड हे करू शकले नाही. जो रोड आम्ही 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला अशोक पवार आमदार असताना तो रोड आम्ही करून घेतला होता, तो रोड खोदायचं पाप ह्यांनी केलेलं आहे. आज तिथनं जाणारे येणारे असंख्य विद्यार्थी त्यांच्या नावाने शिव्या देत आहेत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.